देखील ती बाईक राहू शकली असती. ऋतिक पाटीलला माहिती आहे, म्हणून लगेचच आम्हाला कॉलिंग केली की हृदयाचे ठोके वाढतात. हृदयाचे ठोके बंद पाडणार का फलंदाज? कारण अक्षयच्या बॅट मधनं मोठा फटका षटकार पाहायला मिळतोय. तर उद्या सुपर सॅटर्डेचा दिवस आणि त्यानंतर या स्पर्धेचा अंतिम दिवस म्हणजे सुपर संडेचा दिवस, सुट्टीचा दिवस सांगोडेकरांसाठी. आमाप गर्दी रोशन सर या क्रीडांगणावर पोहोचेल. मग ते ग्रामस्थ मंडळ सांगोडे असो की कोंढेरी असो. दरम्यान शॉर्टम फटका, लांब लचक शॉर्टम फटका. चेंडू सीमा पार पार्किंग प्लॉट मध्ये जातो. चेंडू षटकारासाठी 6 धावा. इन ऍक्शन मध्ये चांगले बॅटर्स आहेत संजय स्पोर्ट्सच्या साबाच्या. आणि अक्षयने मात्र इथे मोर्चा सांभाळलाय. तब्बल 3 षटकार त्याच्या बॅट मधनं आलेत. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. मागच्या ओव्हरमध्ये 1 षटकार आला होता. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये यासिन मोगलने 13 धाबा खर्च केल्यात आणि धावसंख्या 36 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. अजून या इनिंग मध्ये 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू मध्ये किती धावा बनवतील संजय स्पोर्ट्सच्या साबाद संघाचे फलंदाज हे आपण पाहणार होते येणाऱ्या 9 चेंडू मध्ये. यासिन मोगल आता पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. संघनायकाने जबाबदारी सोपवली. यामध्ये आणखी एक, क्या बात आहे अक्षय, आणखी एक दमदार हिट पाहायला मिळतोय. गोपन साईने फिरवली बॅट आणि चेंडूला पाठवून दिलं सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. ब्रँडचे चेंडू वापरले गेले या टुर्नामेंटसाठी. अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे चेंडू या टुर्नामेंटमध्ये आपण पाहताय. आणि जेव्हा दुपारचं सत्र मार्गस्थ होतो तेव्हा मोठे मोठे फटके आपण फलंदाजांच्या बॅटमध्ये नक्कीच पाहणार आहोत. लगातो 6 नक्कीच. जेव्हा चेंडू बॅटला लागतो तेव्हा नक्कीच चेंडू सीमा पार जातो. कारण त्यांची टॅगलाईनच अशी आहे ना 70-70 ब्रँडचे लगातो 6. यावेळी मात्र घुटना टेक और षटकार देख. चेंडू सीमा पार बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. हेमंत पाटील सरांचा इशारा. षटकार. काल असा पराक्रम केला होता तो म्हणजे